नमस्कार, के न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आम्ही महाराष्ट्रातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव हडलगे म्हणून आहे, नेसरीपासून एक 5 किलोमीटर अंतरावर। आणि ह्या ठिकाणी आज एक छोटासा कार्यक्रम घेऊन जेरी फाउंडेशनचे मिस्टर थॉमस हाजेकर आज आलेले आहेत। नेमका आज कार्यक्रमाचं औचित्य काय आहे हे सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे। कोरोनामुळे पुऱ्या महाराष्ट्रभर थैमान मानला असताना मिस्टर थॉमस योगायोगानं जेरी फाउंडेशनचं काम मुंबईमध्ये करतात आणि ते केल्यानंतर त्यांनी काल सकाळी ज्यावेळी इकडे आले आणि आता सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये ऊसतोडीचं प्रमाण चालू आहे आणि सकाळी कडाक्याची थंडी चालू आहे, तर ते साधारणतः प्रत्येक काम करत असताना त्याला ते पाहवलं नाही। त्या दृष्टिकोनातून श्वेटर वाटपाचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळाचे ग्रामस्थ पूर्ण गावकरी मंडळी आहेत, मान्यवर मंडळी आहेत, त्यांच्यासोबत आपण करतोय। माझ्याबरोबर स्वतः ते नावजी उबळे आहेत, शिवाजी उबळे आहेत, परत त्याचबरोबर संपूर्ण सहकारी। तर मिस्टर थॉमस यांना आपल्याला नेमकं त्यांचे संस्थेचं काय काय कार्यपद्धती आहे, काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आणि जाणून घेतल्यानंतर आपण स्वतः लाईव्ह आपण तिकडे जाणार आहोत, जेणेकरून तिथं स्वतः कामगार काम करत आहेत। आज एकीकडे आम्ही ऊस कामगारांना ऊस तोडीसाठी आपण म्हणतो की आपल्याला एखादी तोडणी ज्या द्यावी लागते किंवा काय होतं, पण त्यांचं कष्ट किती आहे। सकाळी 4-4 वाजता उठून गाड्या येतात, भरावे लागतात, ऊस तोड करावी लागते, त्यात थंडी असते, कडाक्याची थंडी असते, अंगात स्वेटर असतं नसतं। तर आपण 2 मिनिटं थॉमस यांची साधारणतः मुलाखत घेऊनच आपण पुढे जाऊ। या थॉमस, हे मिस्टर थॉमस आहेत। आजपर्यंत विरारमध्ये मेडिकल सेवेमध्ये धान्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, वृद्धाश्रम आहे त्यांचं स्वतःचं, 20 चिल्ड प्रोग्राम म्हणून भरपूर कार्यक्रम केलेले आहेत। तर थॉमस साहेब, तर तुमच्या साधारणतः जेरी फाउंडेशनचं काय काम आहे आणि आज तुम्ही नेमकं इथं या हडलगे एक आमच्या भावेश्रीनं पावन झालेल्या भूमीमध्ये नेमकं काय कार्यक्रम करणार आहेत ते सांगा। मी गेले अनेक वर्ष जेरी फाउंडेशनतर्फे बरीचशी सेवा करण्यात आलेली आहे। आमची जेरी फाउंडेशनची एक टीम आहे आणि ही टीम गावोगावी जाते आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना योग्य एक मदत त्यांना द्यायची ठरवतो आणि मग त्या ठिकाणी आम्ही मदत कार्य चालू करतो। तर मिस्टर हुबळे ह्या साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस ह्या गावात आमंत्रित केलं त्यावेळेस एक आश्चर्य वाटलं की फिरत असताना की आपल्या त्या ठिकाणी भाऊ आहेत आणि आपले वडिलांसारखे त्या ठिकाणी जे व्यक्ती काम करतात, तर त्या लोकांसाठी काहीतरी करावं असं चळवळ मनात आली। आणि नेमकं त्या ठिकाणी असं वाटलं की त्या ठिकाणी ह्या थंडीच्या कडाक्यामध्ये ते काम करत असताना त्यांना नेमकं आपण काय करू शकतो, त्यांच्यासाठी काय देऊ शकतो। आणि मग आम्ही बसून विचार केला की यांना थोडं गरम कपडे जर दिले तर अगदी उत्तम होईल। आणि आज छोटीशी गिफ्ट आणि फार छोटीशी एक गिफ्ट आम्ही त्या ठिकाणी आणली, जे स्वेटर्स आहे, आणि त्यांना ह्या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो। आणि ह्या गावाने खूप काही प्रेम दिलं। गेले 2 दिवस आम्ही ह्या ठिकाणी फिरत होतो। गावांचे सर्व मान्यवरांचे मी खरंच मनापासून मी त्यांचं आभार मानतो की त्या ठिकाणी मला त्यांनी खूप चांगलं सांभाळलं आणि खूप प्रेम दिलं। आणि प्रेमापोटी एक छोटीशी गिफ्ट जेरी फाउंडेशनद्वारे ही छोटीशी ह्या ठिकाणी सुरुवात आम्ही केलेली आहे। आणि इथून पुढं येण्याच्या काळामध्ये मी त्यांना अश्युरन्स देतो की बरेचशा काही गोष्टी, बरेचसे कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि जसं जसं आम्हाला फंडिंग मिळेल, जसं जसं आम्हाला सहायता मिळेल, तसं तसं ह्या ठिकाणी कार्य आम्ही प्रत्येक वर्षी करत राहू, ही मी आज त्यांना कमिट करतो। धन्यवाद। जेरी फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक छोटासा संदेश आहे। हा व्हिडिओ ज्यावेळी तुमच्या व्हॉट्सअपवर येईल त्यावेळी तुम्ही प्रत्येकानं एक गावाचं नातं ठेवून आपण उपनगरामध्ये काम करत असतो। जर प्रत्येक आपली स्वतःची फाउंडेशन जर आपल्या मातीमध्ये आपल्या गावामध्ये जर आली आणि आता आपल्याकडे कमीत कमी 6 ते 7 टोळ्या काम करतायत, तर हा एक सुरुवातीचा प्रयत्न आहे आमचा। तर ही सुरुवात झालेली आहे। तर अजूनही काही टोळ्या आहेत, तर त्यांनी लक्षात ठेवावं की भविष्यात हे उपक्रम प्रत्येक टोळीला अलग अलग माध्यमातून येतील। तर एक तरुण मुलांनी सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश घ्यायचा आहे, जरी आम्ही गावातून नातं तोडलं असेल, बाहेर गेलो असेल, पोटपाठीवर गेलो, बऱ्याच तुमच्या फाउंडेशन आहेत, बऱ्याच संस्था तिथं कार्यरत आहेत। तर अशा कार्यरत संस्थेच्या माध्यमातून गावातील सामान्य माणसं ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही अशी मदत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला आपण 2 मिनिटात आपण लाईव्ह तिथं स्वतः जाणार आहोत। आणि आज ग्रामस्थ मंडळी सुद्धा आहेत,
त्याचबरोबर आपले सैनिकसुद्धा आपल्याबरोबर तानाजी पाटील पण इकडे आलेले आहेत. तर तेही स्वतः आहेत. मी वैयक्तिक नावं नाही घेत, पण संपूर्ण मंडळीच्या समवेत हा छोटासा कार्यक्रम आपण उपभोगणार आहोत. तर चला, ही दिवाळीची म्हणता येईल, या थंडीची एक छोटीशी गिफ्ट घेऊन आपण आता थोडा कार्यक्रम कंटिन्यूस करणार आहोत. धन्यवाद. एक मिनिट कार्य केलं तर आपल्याला अनेक असे उपक्रम या ठिकाणी राबवता येते. तर त्यासाठी कोणीही कसलाही गैरसमज या ठिकाणी ठेवू नका, एवढी माझी आग्रहाची विनंती आहे. साहेबांना आपले शेवटी मानव एक फार मोठं एक धर्म आहे आणि या मानवतेलाच आपण जागलं पाहिजे. मी बऱ्याचशा ठिकाणी गेलो, विधवा बाया होत्या त्यांना मदत केली, लेकरं होते त्यांना मदत केली आणि तुमच्यासाठी काय जास्त काही केलं नाही, पण एक छोटेसा प्रयत्न मी केलाय. तर त्याचा गैर पद्धतीनं त्याचा कसल्याही नेगेटिव्ह याच्यामध्ये गेला नाही पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की दुसरे काहीतरी कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी राबवता येतील. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. काही जास्त करू शकलो नाही याबद्दल सॉरी. हे फक्त आज आपल्या हडलगे गावी जेरी फाउंडेशन मुंबई येथून त्यांचे प्रतिनिधी मिस्टर थॉमस या ठिकाणी आलेले आहेत. यांनी आमच्या गावातील जे ऊसतोडे मंडळी आहेत या मंडळींसाठी स्वेटर वाटप त्यांच्या जेरी फाउंडेशनच्या वतीने केलेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आमच्या गावामध्ये एक आयोजित केलेला आहे. अतिशय या फडकरी जी मंडळी आहेत या मंडळींचं सकाळच्या थंडीमध्ये होणारा त्रास पाहून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आमची ही फडकरी मंडळी, आमचे या हडलगे ग्रामस्थ मंडळ या सगळ्यांच्या वतीनं मी या मिस्टर थॉमस व त्यांचे जेरी फाउंडेशन या सर्वांचं आभार मानतो आणि त्यांच्या या फाउंडेशनला मी आमच्या गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आज एक गावकरी ग्रामस्थ म्हणून शिवाजी उबळे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर, जेरी फाउंडेशनच्या माध्यमात तुम्ही आज ह्या आपल्या गावामध्ये पाऊल टाकलेलं आहे. असे बरेच वेळा प्रसंग येतात आणि प्रसंग जात असतात, पण मला फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः शेतामध्ये येऊन जे मदत करणारी जी फाउंडेशन आहे ती जेरी फाउंडेशन आहे. खरोखरच लाख शुभेच्छा. आणि भविष्यात आम्ही एक शेतकरी माणसं आहोत, आमच्याकडे ना बोकी आहे ना काय तुम्हाला देण्यासारखं काही आहे, पण नक्कीच आमची माया आणि प्रेम तुमच्या पाठीशी असेल, तुमच्या शुभेच्छा असतील. आणि ज्या ज्यावेळी याल त्यावेळी ही जी थंडीसाठी स्वेटर आज वाटलेली आहेत ही आठवणी तुमच्या या जेरी फाउंडेशनच्या या हडलग्याच्या मातीत राहणार आहेत. ही भूमी जवळच 5 किलोमीटर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती मावळा यांची आहे आणि ही प्रेम करणारी मंडळी आहेत आणि ह्यांच्याकडच्या ज्या मायेच्या शुभेच्छा आहेत त्या जेरी फाउंडेशनला अशाच कायम राहतील आणि अशाच वेळोवेळी येऊन आज आम्हाला आनंद वाटतोय. नावजी हुबळेसारखा एक मित्र तुमचा भेटला आणि त्या माध्यमातून तुम्ही इथं आलात
आणि मलाही योग आहे की योगायोगानं मी आज आलो आणि ह्या कार्यक्रमाचा भाग बनता आला. तर मला या के न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा व्हिडिओ पुरा महाराष्ट्रभर जाऊ द्यात आणि जिथे जिथे तरुण मंडळी आहेत, फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतात, मंडळीच्या माध्यमातून काम करतात, जिथं आपल्याला सामान्य माणसं दिसतील तिथं ज्यावेळी आपण घरी एखादी गिफ्ट घेऊन येतो तसं तुम्ही शेताच्या बांधावर जा आणि त्यांची दुःख जाणून घ्या, छोटीशी का असेना मदत करा. एवढंच ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि परत एकदा जेरी फाउंडेशनला धन्यवाद. थँक्यू सो मच.